थोडक्यात ओटी फ्युमिगेशनच्या डिफरंट मेथड्स आहेत ज्या आपल्याला लागतात आणि त्याचे स्वॅब सगळे तुम्ही GMC ला पाठवत होते फ्रॉम द प्रायव्हेट हॉस्पिटल. आम्ही सध्या ते स्वॅब्सचं टेस्टिंग बंद केलेलं आहे, पण मी तुम्हाला डिफरंट मेथड्स सांगते ज्या की तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये जर मायक्रोबायोलॉजी सेक्शन असेल आणि तुमचं हॉस्पिटल जर NABL ॲक्रिडेटेड असेल तर यू कॅन रिपोर्ट इट ऑथेंटिक. फ्युमिगेशन लावायचं नसतं. त्याच्या आधी तुम्हाला प्रॉपर क्लिनिंग ऑफ ओटी करणे फार गरजेचं आहे. क्लिनिंग ऑफ द ओटी, सरफेस डिसइन्फेक्टंट. तुम्ही कोविडच्या काळात ऐकलं असेल की सरफेस डिसइन्फेक्टंट जे फ्लोर डिसइन्फेक्टंट आहे that should be first cleaned with a cleansing agent. That should be first cleaned with a cleansing agent and followed by disinfection with proper disinfectant. तुम्हाला सोप्या भाषेत सांगते की आपण जे यूज करत होतो ते 3 bucket सिस्टीम होती. 3 bucket सिस्टीम इट वॉज यूज फॉर मॉपिंग द फ्लोर. या 3 bucket मध्ये एका bucket मध्ये आपल्याला पाणी घ्यायचे, दुसऱ्या बकेट मध्ये जो मटेरियल तुम्ही ते क्लीन करायला यूज करता क्लिन्झिंग एजंट ते घ्यायचंय आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला सोडियम हायपोक्लोराइडचं सोल्युशन घ्यायचंय. तुम्हाला पहिले मॉपिंग फिनॉल किंवा जे काही मटेरियल तुम्ही यूज करता त्याच्याने तुम्हाला सरफेस पहिले क्लीन करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला डिसइन्फेक्टंटने ते क्लीन करायचं आहे. डेली तुम्ही ओटी किती वेळ क्लीन करायला पाहिजे, तर डेली क्लिनिंग ऑफ द ओटी शुड बी डन बिफोर द ओटी इज स्टार्ट. मधल्या केसेसमध्ये 2 केसेसमध्ये तुम्हाला परत ओटी क्लीन करायची आहे आणि जेव्हा तुमचे केसेस संपतील त्याच्यानंतर तुम्हाला टर्मिनल क्लिनिंग ओटी करणं फार गरजेचं आहे. आणि थरो वॉश ऑफ द ओटी शुड बी डन वन्स अ वीक. तर आपण सांगितलेलं आहे की आठवड्याला तुम्ही थरो वॉश ऑफ द ओटी विथ सोप अँड वॉटर करायला पाहिजे. सरफेसेस सगळे टेबल्स वगैरे याचं सगळं क्लिनिंग झालं पाहिजे. आणि जर तुमची ओटी नवीन कन्स्ट्रक्टेड असेल तेव्हा सुद्धा तुम्ही थरो वॉशिंग ऑफ ओटी हे झालंच पाहिजे. आणि तुम्हाला ह्या क्लिनिंगचे स्टेप्स आता ही बघा, दिस कम्स अंडर डर्टी ओटी. सगळं त्या ओटी मध्ये सामान ठेवलेलं आहे. सो दिस शुड नॉट हॅपन. क्लीन द ओटी. जर तुम्हाला काही गोष्टी लागत नसतील तर त्या गोष्टी बाहेर नेऊन ठेवा. फक्त ओटी टेबल सर्जन सगळं घरच्या सारखं दिसतंय ते तुम्ही सगळे पाहत असाल की दिस इज नॉट अ गुड ओटी. दिस इज अ क्लीन ओटी, मॉड्युलर ओटी. आणि हा दुसरा जो पिक्चर दाखवलेला आहे, बऱ्याच वेळेस आपण काय करतो सरफेसच क्लीन करून टाकतो ओटीचे. जे ओटी लॅम्प आहे त्याचं बरेच वर्ष क्लिनिंग होत नाही. इन्स्ट्रुमेंटच्या ट्रॉलीजचे जे आहे त्याचं क्लिनिंग व्हायला पाहिजे. तर लक्षात ठेवा हे सुद्धा तुम्हाला क्लीन करायचं आहे. टर्मिनल क्लिनिंग. आता टर्मिनल क्लिनिंग हे वीकली करायची. जेव्हा तुम्ही ओटी फ्युमिगेट करता त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण ओटी चांगली क्लीन करायची आहे. सोपी गोष्ट आहे, सोप अँड वॉटर घ्या आणि क्लीन करा. वॉल्स सुद्धा तुम्हाला 2 मीटर्स पर्यंत क्लीन करणे गरजेचं आहे. जे वॉश बेसिन आहे, सिंक आहेत, हँड वॉशिंग बेसिन्स आहेत, दॅट शुड ऑल्सो बी क्लीन. सो थरो क्लिनिंग ऑफ द ओटी वीकली बिफोर डुईंग ओटी फ्युमिगेशन इज व्हेरी नेसेसरी. फॉगिंग करायच्या आधी तुम्ही सगळ्यांना आता आपण जे रिकमेंडेड गाईडलाईन्स आहेत, आधी आपण काय करायचो, आपण फॉर्मॅल्डिहाइड आणि पोटॅशियम परमॅंगनेटचं मिक्सचर करून आपण ते ओटी फ्युमिगेशन करायचे. तुमच्या सगळ्या ओटी मध्ये हे वापरत होते ना. आणि आपण आपली ओटी 48 आवर्स क्लोज ठेवायचो आणि 2 दिवस आपल्याला जेव्हा तुम्ही ते स्वॅब्स पाठवायचे त्या रिपोर्ट यायला तुम्हाला 7 दिवस लागायचे आणि तोपर्यंत तुम्ही ओटी बंद नव्हते ठेवत. यू आर कॅरिंग आउट द ऑपरेशन्स. पण जेव्हा तुमचा स्वॅब सोमवारी रिपोर्ट इट इज नॉट वर्किंग पॉझिटिव्ह यायचा त्यावेळेस तुम्ही मात्र घाबरून जायचे. तर आता सध्या ज्या रिसेंट गाईडलाईन्स प्रमाणे रिकमेंडेड गाईडलाईन्स कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. फॉगिंग बद्दल सांगते थोडंसं की आता सध्या फॉर्मॅल्डिहाइड आणि पोटॅशियम परमॅंगनेट हा आपण हे वापरत नाही. याचं कारण असं आहे की इट इज अ नोन कार्सिनोजन. जो पर्सन हा फ्युमिगेशन करतो किंवा लावतो तो त्याला कॅन्सर व्हायची शक्यता असते या फॉर्मॅल्डिहाइड प्रोडक्ट बद्दल. म्हणून आपण हे सध्या हे प्रोडक्ट्स बंद केलेले आहे.
त्याच्याऐवजी आपण एरियल डिसइन्फेक्शन म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॉगिंग, आणि याच्यासाठी आपण फ्लॉगर्स मेथड हे यूज करतो. या मेथड मध्ये काय असतं तर नेमली इट कंटेन द डिसइन्फेक्टर H2O2, ग्लुटाथिओनाइड, QAC बेस्ड प्रोडक्ट. आपल्याकडे जे फॉगर्स आपण यूज करतो ते तुम्ही पाहिले असेल, जे ते प्रिपेअर करतात फॉगर्सचं मटेरियल आपल्याला रोज डायल्युशन मध्ये ते प्रिपेअर करावं लागतं, आणि आपण H2O2 विथ सिल्वर असं प्रोडक्ट वापरतो. पण सध्या CDCने असं रिकमेंड केलं की इन्स्टेड ऑफ युजिंग, आपल्याला रोज डेली त्याचं सोल्युशन प्रिपेअर करावं लागतं बिकॉज इट हॅज सिल्वर अँड H2O2. सो इन्स्टेड ऑफ दॅट त्याच्याऐवजी CDCने असं रिकमेंड केलेलं आहे की वेपराइज H2O2 फॉर्म यूज करा. या वेपराइज H2O2 फॉर्मचा ऍडव्हान्टेज असा आहे की आपल्याला त्याचं डायल्युशन प्रिपेअर करायची गरज नाही, आणि ते ड्राय फॉगिंग आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट टाइम फक्त 45 मिनिट आहे. जेणेकरून या फॉगरचा टाइम ज्याच्यात H2O2 आणि सिल्वर आहे त्याचा कॉन्टॅक्ट टाइम 2 तास आहे. पण त्या ड्राय वेपराइज H2O2 फॉगर यूज केल्याबद्दल आपल्याला लवकरात लवकर ओटी उघडता येते. आणि फॉगिंग केल्यानंतर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या मेथड्स करायच्या आहेत. ओटी फ्युमिगेशन का बरं करायचं असतं तर एअर इज अन इम्पॉर्टंट व्हेहिकल फॉर ट्रान्समिशन ऑफ मेनी पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स. आणि आपण जे मेथड्स करतो त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियल लोड इन एअर, हवेमधला जो बॅक्टेरियल लोड आहे त्या ओटीमध्ये तो आपण मोजतो. त्याला ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. There are two principal means of monitoring the microbiological parameters of air, that is active and passive monitoring. तर आपण मी जे तुम्हाला मेथड सांगणार आहे त्या सगळ्या पॅसिव्ह मॉनिटरिंग मध्ये येतात. फार साध्या आणि सोप्या आहेत त्या मेथड. त्याच्यामध्ये 3 टाइप्सच्या मेथड्स आहेत. पहिली आहे सेटल प्लेट मेथड, दुसरी आहे एरोबिक कल्चर मेथड, आणि तिसरी आहे एनएरोबिक कल्चर मेथड्स. ह्या मेथड्स करताना तुम्हाला हे दाखवलेलं असेल 8 दिवसाला वीकली जेव्हा तुम्ही फ्युमिगेशन करा, आणि मंडेला जेव्हा तुम्ही ओटी स्टार्ट करणार आहे, ओटी स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला ह्या सेटल प्लेट आणि एरोबिक स्वेप्स पाठवायचे आहेत. तो फ्युमिगेशन केल्यानंतर तुम्हाला सेटल प्लेट मेथड हे जर नाव ऐकून जरा तुम्हाला याच्यासारखं होईल, पण ही एक सिंपल मेथड आहे. तुमच्याकडे मायक्रोबायोलॉजी लॅब असेल त्याच्यातल्या ब्लड कल्चर मीडियास जेवढ्या तुमच्या ओटी मध्ये ब्लॉक्स आहेत तेवढ्या मीडियास तुम्ही आधी ते जमा करायचे आहेत. जर मायक्रोबायोलॉजी लॅब मध्ये ह्या मीडिया रेफ्रिजरेटर मध्ये ठेवल्या असतील तर तुम्हाला त्या मीडिया 30 मिनिटं बाहेर काढून ठेवायच्या आहेत फॉर ड्राईंग पर्पज. आणि हे प्लेट तुम्हाला ओटी मध्ये 30 मिनिट ओपन करून ठेवायची आहे. सो वेअर यू शुड कीप द प्लेट, तुम्ही ही प्लेट कुठे ठेवणार तर टेबलच्या लेवलला, ओटी टेबलच्या लेवलला, एका कॉर्नर साइडला, पण तेवढ्याच हाईटला. इट शुड बी 1 मीटर अवे फ्रॉम द वॉल अँड 1 मीटर अबाउट द फ्लोर. तर तुम्हाला ही कल्चर प्लेट पहिले नेम करायची आहे, कोणता ब्लॉक आहे तुमच्या ओटीचा, कोणत्या दिवस तुम्ही ते कलेक्शन केलेलं आहे, आणि ही तुम्हाला ब्लड कल्चर प्लेट ओपन करून ठेवायची 30 मिनिटं. 30 मिनिटं झाले की तुम्हाला ही प्लेट क्लोज करायची आहे आणि मायक्रोबायोलॉजी लॅब मध्ये तुम्हाला हे पाठवायची आहे. मायक्रोबायोलॉजी लॅब मध्ये तुम्हाला ही प्लेट आपण इन्क्युबेशन साठी ठेवतो. तुम्हाला सगळ्यांना इन्क्युबेटर मशीन माहितीच असेल. इन्क्युबेटर मशीन इज यूज फॉर ग्रोइंग द बॅक्टेरिया ऑन द कल्चर मीडिया. कल्चर मीडियामध्ये जो ग्रो होतो बॅक्टेरियाचा त्याच्यात ह्या प्लेट्स ठेवल्या जातात. त्या इन्क्युबेटरचं टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड असतं, आणि आपल्याला हे ओव्हरनाईट ह्या प्लेट्स इन्क्युबेटर मध्ये ठेवायच्या आहेत. तसंच आपल्याला एरोबिक स्वॅबचं पण करायचं आहे. तर तुम्हाला हे जे कॉलनीज दाखवलेले आहेत मी, ज्यावेळेस आपण ही प्लेट आपण म्हणतो की आम्ही ओटी थरोली क्लीन केलेली आहे, काहीच कुठंच घाण नाहीये आम्हाला, पण जेव्हा आपण ही प्लेट स्टराईल असते, ही प्लेट आपण ओपन करून ठेवलं आणि जेव्हा आपण इन्क्युबेटर मध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या कॉलनीज बघितल्या जातात, तर अशा धो कॉलनीज त्या ब्लड अगर कल्चर प्लेटवर आम्हाला दिसतात. आता अशा जर कॉलनी दिसल्याच नाही, सो इट मीन्स दॅट द ओटी इज स्टराईल and it is used for working. But if the culture plate, it comes the blood culture plate shows the colony. आणि याचं इंटरप्रिटेशन कसं करायचंय ते तुम्हाला मी सांगणार आहे.
दिस इज द प्रोसिजर ऑफ द सेटल प्लेट. मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. इंटरप्रिटेशन आपल्याला असं करायचं आहे, जर लेस दॅन 10 बॅक्टेरियल कॉलनीज असेल, लेस दॅन 10 बॅक्टेरियल कॉलनीज असेल तर कॉलनी काउंट इज विदिन द परमिशन लिमिट अँड वी कॅन यूज द ओटी. आपण ओटी यूज करू शकतो. पण जर त्या कल्चर प्लेट मध्ये, मी जी प्लेट तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये जर मोर दॅन 10 कॉलनीज असतील किंवा एक कॉलनी स्टॅफिलोकोकस ऑरियन्सची असेल किंवा एक कॉलनी स्युडोमोनास एरोजेनसची असेल किंवा एक फंगल कॉलनी जर तुम्हाला दिसली तर आपण सांगतो की द कॉलनी काउंट इज नॉट विदिन परमिसिबल लिमिट अँड वी शुड नॉट यूज द ओटी. मग आपला जो रिपोर्ट आहे आपण असा पाठवतो की ओटी इज नॉट वर्किंग सॅटिस्फॅक्टरी. मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परत ओटी क्लीन करायची आहे. सोप अँड वॉटरनी क्लीन करा आणि तुम्ही फ्युमिगेशनसाठी परत सेटल प्लेट मेथड किंवा एरोबिक मेथड करायची आहे. ही एक मेथड तुम्हाला मी सांगितलेली आहे. दुसरी मेथड जी आहे आपल्याला वीकली करायची आहे ती आहे एरोबिक कल्चर मेथड. आपण ही कल्चर मेथड वापरत होतो त्याला आपण एनएरोबिक कल्चर मेथड म्हणत होतो. ह्या एनएरोबिक कल्चर स्वॅबचा आपल्याला 8 दिवसानंतर रिपोर्ट मिळत होता. पण आता सध्या आपण सेटल प्लेट आणि एरोबिक कल्चर प्लेट वीकली करणं गरजेचं आहे अकॉर्डिंग टू रिकमेंडेड गाईडलाईन्स. एरोबिक कल्चर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 4 ठिकाणाहून स्वॅब्स घ्यायचे आहेत आणि हे जे कॉटन स्वॅब आहे दोज शुड बी प्री वेटेड विथ द नॉर्मल सलाईन. तर तुम्ही पहिले ड्राय स्वॅब घेत होता, एरोबिक साठी ड्राय स्वॅब घेतात, पण एरोबिक कल्चर साठी आपल्याला स्वॅब शुड बी डीप इन द सलाईन. आणि कोणत्या पार्ट्स पासून तुम्हाला स्वॅब घ्यायचे, ओटी टेबल पासून, ओटी लाईट पासून, ॲनेस्थेशिया मशीन पासून आणि इन्स्ट्रुमेंट ट्रॉली. तर या 4 ठिकाणी तुम्हाला प्री वेटेड स्वॅब विथ सलाईन पाठवायचे आहे. मायक्रोबायोलॉजी लॅबला तुम्हाला हे स्वॅब पाठवायचे आहेत. लॅब मध्ये आल्यावर हे स्वॅब आम्ही ब्लड अगर कल्चर प्लेट असेल त्याचे 8 भागामध्ये आम्ही ते डिवाइड करतो कॉर्डंट मध्ये आणि वेगवेगळे स्वॅब्स त्या वेगवेगळ्या याच्यामध्ये इनॉक्युलेशन केले जातात. परत ही जी कल्चर प्लेट आहे आपण इन्क्युबेटर मध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण रिपोर्ट कसा करतो, जर त्याच्यात आपल्याला कॉलनीज दिसल्या तर आपण परत सांगतो की जर ते ओटी इज नॉट वर्किंग पॉझिटिव्ह, बट इफ देयर इज नो ग्रोथ द ओटी इज स्टराइल. तर ही सिंपल मेथड आहे. रिकमेंडेड गाईडलाईन्स नुसार ह्या मेथड्स आहेत ज्या आपण वीकली करू शकतो. सेटल प्लेट मेथड आणि एरोबिक कल्चर मेथड. आता जर तुमची एरोबिक कल्चर रिपोर्ट जर तुमचा पॉझिटिव्ह आला, इट शोज द ग्रोथ, तर ते म्हणायचे की ओटी इज नॉट विदिन द परमिशन लिमिट अँड इट इज नॉट वर्किंग सॅटिस्फॅक्टरी. नंतर काय करायचे तुम्हाला, you have to clean the OT with soap and water, you have to use disinfectant for instruments, refumigation of OT is done and then again the OT swab has to be done. आता हे सेटल प्लेट आणि एरोबिक कल्चर मेथड आहेत त्या तुम्हाला आठवड्याला करायच्या आहेत. पण एनोरोबिक कल्चर मेथड तुम्ही कधी करणार, ज्यावेळेस तुमची ओटी न्यूली ओटी कन्स्ट्रक्टेड आहे किंवा काही रिनोव्हेशन झाल्या. बरेचसे सिस्टर्स वगैरे ओटी मधले विचारतात आम्हाला की मॅडम आम्ही एकच तर फरशी काढली ओटी मध्ये, आम्ही त्याला रिनोव्हेट ओटी कसं म्हणायचं. तर त्याचा अर्थ तसा नाही. जर तुम्ही ते फरशी काढली तर त्याच्यामध्ये माती वगैरे असतील आणि स्पोर्स ऑफ दीज एनोरोब्स त्याच्यामध्ये असू शकतात. अशा वेळेस ते आपण रिनोव्हेट ओटी मध्येच घेतो आणि तुम्हाला तर हे माहिती आहे की हे आपण जर नवीन ओटी असेल किंवा रिकन्स्ट्रक्टेड किंवा रिनोव्हेटेड ओटी असेल तर आपण 3 वेळेस ओटी स्वॅब पाठवतो. तर हे ओटी स्वॅब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओटी टेबल, ओटी लाईट, ॲनेस्थेशिया मशीन, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, फ्लोर अँड द वॉल्स विच आर प्रेझेंट इन द. तर हे आपल्याला एका कल्चर मीडियम मध्ये टाकायचे. लक्षात घ्या, एनोरोबिक कल्चर मेथड साठी फॉर ग्रोइंग द एनोरोब्स वी नीड अ एनोरोबिक कल्चर मीडियम. आणि ती कल्चर मीडियम आपण कोणती वापरतो, RCM. सगळ्यांना माहितीच असेल, रॉबर्टसन कुक मीडियम मध्ये एका बॉटलच्या ह्याच्यामध्ये हे जे RCM ची मीडियम मी दाखवलेले कंटेन द मीट पार्टिकल्स. These are used for growing the anaerobes. ते स्वॅब तुम्हाला या मीडियम मध्ये डीप करायचे आहेत आणि हे मीडियम विथ द स्वॅब हे तुम्हाला इन्क्युबेटर मध्ये 7 दिवस ठेवायचे आणि 7 दिवसानंतर तुम्हाला त्या जर टर्बिडिटी दिसली त्या RCM मीडियम मध्ये, तो टर्बिडिटी क्लिअर असेल
तर नो प्रॉब्लेम. कलर चेंज जर दिसत असेल, पिंक कलर दिसतो किंवा ब्लॅक कलर दिसतो, पिंक कलर असतात तर काही ऑर्गॅनिझम सॅकरोलायटिक ऍक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजे फॉर क्लॉस्ट्रिडियम परफेंजस हा जो एनारोब आहे तो गॅस गँग्रीन कॉज करतो. आणि दुसरं जी ऍक्टिव्हिटी आहे ती प्रोटिओलायटिक ऍक्टिव्हिटी, जे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी कॉज करतात. टिटॅनी इट कॉजेस टिटॅनस आणि ह्यानी ते मीडियम जे आहे ते ब्लॅक होतं. लक्षात घ्या, टर्बिडिटी असेल, ब्लॅकनिंग असेल, पिंक कलर असेल तर इट मीन्स दॅट देर आर एनारोब्स अँड द ओटी इज नॉट वर्किंग सॅटिस्फॅक्टरी. आपण ते 7 दिवसानंतर इन्क्युबेटर मध्येच ठेवल्या जातात आणि 7 दिवसानंतर आपल्याला त्या मीडियम पासून टर्बिड असेल तर आपल्याला ग्राम स्टेनिंग तयार करायचंय. आणि ग्राम स्टेनिंग मध्ये आपल्याला हे असे एनारोब दिसतात. सेंटर मध्ये दिसलं का तुम्हाला, ग्राम पॉझिटिव्ह बेसिलाई विथ टर्मिनल स्पोर, हा क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी आहे. काही वेळेस आपल्याला खूप मल्टिपल ऑर्गॅनिझम दिसतात, तर दॅट टाइम इट इंडिकेट्स दॅट युअर ओटी हॅज सम प्रॉब्लेम. तर अशा वेळेस आम्ही सांगतो की ओटी इज नॉट वर्किंग सॅटिस्फॅक्टरी. इंटरप्रिटेशन ऑफ रिपोर्ट कसं करायचं, जर तुम्हाला ग्राम स्टेन मध्ये क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी दिसल्या किंवा दुसरा ऑर्गॅनिझम दिसलं तर यू कॅन राईट इट ॲज दॅट ओटी इज नॉट वर्किंग प्रॉपरली. आणि जर तुम्हाला स्टराईल दिसलं तर इट इंडिकेट दॅट तुम्ही ती ओटी यूज करता. आता हे झालं तुम्हाला पूर्ण ओटी फ्युमिगेशन बद्दल आणि ओटी सॅपच्या मेथड्स बद्दल. रुटीनली लक्षात घ्या, आपण आठवड्याला सेटल प्लेट आणि एरोबिक कल्चर करणे गरजेचं आहे. आणि एरोबिक कल्चर आपण केव्हा करतो, जेव्हा नवीन ओटी असेल. आता मी याच्यानंतर तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे ऑटोक्लेव्ह आहे, तुमच्याकडे ETO मशीन आहे, पण डीज मशीन मध्ये याचं मेकॅनिझम पण तुम्हाला माहिती आहे. पण जर तुमची ओटी किंवा तुमची लॅब किंवा तुमचं हॉस्पिटल जर NABL accredited तुम्हाला करायचं असेल तर व्हॉट शुड बी द फॉर्मॅट यू शुड बी रेडी विथ. तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटची गरज आहे. काम तर आपण सगळेच करतो, पण डॉक्युमेंटेशन करणं पण फार गरजेचं आहे. तर डॉक्युमेंटेशन करणं इज व्हेरी नेसेसरी आफ्टर डुईंग द वर्क. स्टरलायझेशन बद्दल मी सांगणार नाही जास्त डिटेल, तुम्हाला सगळ्यांना डेफिनेशन माहिती आहे. प्रोसेस, दिस इज अ प्रोसेस. स्टरलायझेशन इज अ प्रोसेस where article surface medium they are freed from the organisms. आता ऑर्गॅनिझम कोणते फ्री होतात स्टरलायझेशन मुळे, तर जे ऑर्गॅनिझम व्हेजिटेटिव्ह फॉर्म आणि स्पोर फॉर्म मध्ये असतील असे दोन्ही फॉर्म डिस्ट्रक्शन कशाने होतं, तर स्टरलायझेशन. तर मग काही इन्स्ट्रुमेंट साठी आपण स्टरलायझेशनच यूज करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ETO म्हटले तुम्ही, ETO हे रबर किंवा कॅथेटर साठी यूज करतो आपण. त्याचं टेम्परेचर 55 डिग्रीच असतं. पण जर आपण मेटल इन्स्ट्रुमेंट जे ऑपरेटिव्ह साठी यूज करतो आणि ते इन्स्ट्रुमेंट आपण जर ETO मध्ये स्टरलाइज केलं तर इट विल नॉट बी प्रॉपरली स्टरलाइज. तर स्टरलायझेशन वापरण्यासाठी आपल्याला ऑटोक्लेव्हच तिथे वापरावं लागेल. लक्षात येत आहे, सगळ्यांना कळतंय ना? सो दिस इज द प्रोसेस विच यू शुड नो. डिसइन्फेक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आपण किल करतो. असेप्सिस बद्दल, असेप्टिक पण माहिती आहे तुम्हाला, असेप्टिक क्रीम बद्दल तुम्ही ऐकलेलं आहे. हे जे आहे हे इम्पॉर्टंट थिंग मी तुम्हाला दाखवू इच्छिते. एक क्लासिफिकेशन आहे मेडिकल डिव्हाइसेससाठी. कोणतं डिव्हाइस साठी आपण कुठलं यूज करायला पाहिजे, तर स्प्लॉटिंग क्लासिफिकेशन इज यूज फॉर मेडिकल डिव्हाइसेस. आणि या स्प्लॉटिंग क्लासिफिकेशननी 3 मध्ये ते डिवाइड केलेले, क्रिटिकल डिव्हाइस, सेमी क्रिटिकल डिव्हाइस आणि नॉन क्रिटिकल डिव्हाइस. सो जे मटेरियल, ज्या मटेरियल डायरेक्टली आपल्या बॉडीच्या साईट मध्ये एंट्री करतात, जे इन्स्ट्रुमेंट्स किंवा त्या मटेरियलला आपण मेथड ऑफ स्टरलायझेशन इज द ओनली रिकमेंडेड मेथड. आणि त्याच्यासाठी या मेथड मध्ये आपण काय काय स्टरलाइज करायचं, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, इम्प्लांट, प्रोस्थेसिस, रिजिड एंडोस्कोप, सिरिंजेस आणि निडल्स. आणि जे सेमी क्रिटिकल डिव्हाइस आहे ते इंटरमिजिएट रिस्क मध्ये येतात. आणि याच्यामध्ये कोणते कोणते मटेरियल आर आयटम्स येतात, दोज आयटम्स विच आर इन कॉन्टॅक्ट विथ म्युकस मेम्ब्रेन और बॉडी फ्लूइड. याच्यासाठी आपल्याला डिसइन्फेक्शन, हाय लेवल डिसइन्फेक्टर यूज करायचा आहे. याच्यात कोणते येतात, इक्विपमेंट, रेस्पिरेटरी इक्विपमेंट, नॉन इन्व्हेसिव्ह, फ्लेक्झिबल एंडोस्कोप, बेड पॅन्स अँड युरिन बॉटल्स. आणि नॉन क्रिटिकल आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक टेबल दाखवणार आहे. हे आयटम्स इन कॉन्टॅक्ट विथ इंटॅक्ट स्किन, यांना आपण डिसइन्फेक्शन इंटरमिजिएट किंवा लो लेवल करणार आहे. नॉन क्रिटिकल पेशंट आयटम्स, फॉर एक्झाम्पल स्टेथोस्कोप, आपलं BP ॲपरेटस, जे मशीन्स आहेत त्याला काय काय यूज करायचं हे मी तुम्हाला शेवटच्या टेबल मध्ये दाखवणार आहे.
हीट जे आपण ऑटोक्लेव्ह बद्दल सांगते, ऑटोक्लेव्ह बद्दल सांगते थोडं की ऑटोक्लेव्ह इट कम्स अंडर द मॉइस्ट हीट. स्टरलायझेशनच्या फिजिकल मेथड आहे ड्राय हीट आणि मॉइस्ट हीट. ड्राय हीट मध्ये तुमच्याकडे हॉट एअर ओव्हन आहे का नाही मला माहिती नाही हॉस्पिटलमध्ये, पण ऑटोक्लेव्ह हा मॉइस्ट हीट अंडर येतो. तर मॉइस्ट हीटचं मेकॅनिझम काय आहे, या मॉइस्ट हीटचं ऑटोक्लेव्ह बद्दल डिटेल याच्यासाठी सांगते मी की दिस आर कॉमनली यूज इन हॉस्पिटल. द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन इज इट किल्स द बॅक्टेरिया बाय डिनॅचरेशन अँड कोॲग्युलेशन ऑफ द प्रोटीन. फक्त त्याला हीट देऊन, हॉट एअर ओव्हनला काय असतं, फक्त आपण हीट करतो त्या इन्स्ट्रुमेंटला 160 डिग्री सेंटीग्रेड फॉर 1 hour अँड दीज आर यूज फॉर ग्लास मटेरियल्स. हॉट एअर ओव्हन जी इन्स्ट्रुमेंट आहे, पण जे ऑटोक्लेव्ह आहे दॅट हॅज द मेकॅनिझम ऑफ मॉइस्ट हीट. समजून घ्या, मॉइस्ट हीटचं जे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे ते काय थोड्या प्रमाणात डिफरंट आहे की जेव्हा मॉइस्ट हीट किल कसं करतं बॅक्टेरियाला, तो इट प्रोड्यूस द सॅच्युरेटेड स्टीम. जेव्हा वेपर्स किंवा वॉटर बॉईल होतं, वेपर्स फॉर्म होतात, दीज वेपर्स दे फॉर्म द सॅच्युरेटेड स्टीम आणि सॅच्युरेटेड स्टीम कंडेन्स झाले की लेटेंट हीट फॉर्म होतात. आणि याच्यात जे मेकॅनिझम आहे इट हॅज अ हाय पेनिट्रेशन कॅपॅसिटी so that it pierces the material which contain the bacteria. तर जो लोड तुम्ही ठेवलेला आहे इन्स्ट्रुमेंटचा, जो रॅप करून जो रोल तुम्ही ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवता, तर हे डायरेक्ट पेनिट्रेशन ऑफ लॅटेंट हीट गोज इनसाइड द लोड. आणि जर त्या मटेरियलवर ऑर लोडवर बॅक्टेरिया असेल तर ही पेनिट्रेशन कॅपॅसिटी इतकी पॉवरफुल असते ते इट गोज इनसाइड द बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियाचं कंटेंट तुम्हाला माहिती आहे 80% ऑफ द बॅक्टेरियल कंटेंट इज वॉटर. So what does it do? It penetrates the bacteria, increase the water level of that bacteria and it completely kill the bacteria. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की ऑटोक्लेव्ह is most efficient and reliable method for sterilization. वर्किंग ऑफ ऑटोक्लेव्ह सगळ्यांना माहितीच आहे. 121 डिग्री सेंटीग्रेडला आपण वर्क करतो. 15चं त्याचं प्रेशर असतं आणि 15 मिनिट्स असतात. याचं प्रिन्सिपल अगदी सोपं आहे. आपल्या घरी सगळ्यांच्या प्रेशर कुकर असतात. प्रेशर कुकरला एक लीड वगैरे असतं, कंटेनर असतं, त्याच्यात आपण आपलं जे अन्न शिजवायचंय ते ठेवतो. सेम मेकॅनिझम, खाली आपण पाणी टाकतो, मटेरियल वरती ठेवतात. सेम प्रिन्सिपल इज ऑफ ऑटोक्लेव्ह. सो ऑटोक्लेव्ह व्हेन वॉटर बॉइल्स, प्रिन्सिपल माहिती पाहिजे तुम्हाला. वॉटर बॉइल्स इन क्लोज कंटेनर अंडर द इन्क्रीज प्रेशर, द टेम्परेचर ऑफ स्टीम इन्क्रीज इनसाइड राइजेस अबाउट 100 डिग्री विच डिस्ट्रॉय द बॅक्टेरियल स्पोर्स. आणि मग तुम्हाला सांगितलेलंच आहे की इट प्रोड्यूस द सॅच्युरेटेड स्टीम. And these saturated steam it condense to form a latent heat. आणि ही हीट जी आहे it is very much useful. Penetration power त्याचं इतकं जास्त असतं ते completely kills the bacteria which are present in the materials. Component of autoclave सगळ्यांनी autoclave पाहिलेलेच आहेत. Vertical, horizontal autoclave आहेत. त्याला steam jacket असतं, लीड असते आणि steam एक्सिसचं प्रेशर असतं. हे एवढं मी डिटेल जाणार नाही. Material which are sterilized in autoclave, gown, sterilization of dressings, all these things are sterilized. Media, pharmaceutical products, respiratory and anesthetic equipments, microbiological waste. Microbiological waste बद्दल सांगते थोडं की जे वेस्ट मायक्रोबायोलॉजी लॅब मध्ये आपण ज्या बॅक्टेरिया ग्रो करतो कल्चर मीडियम मध्ये, दोज आर लाईव्ह बॅक्टेरिया. सो दोज बॅक्टेरिया दे शुड बी फर्स्ट decontaminated or killed before sending it to the disposal. तर ह्या मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट जे आपण वापरतो that should be first autoclaved and then it should be sent to the agency for disposal. तर मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट हे आपल्या प्रिपरेशन ऑफ मीडियासाठी वेगळं ऑटोक्लेव्ह वापरायला पाहिजेत आणि मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट साठी वेगळं ऑटोक्लेव्ह वापरायला पाहिजे. स्टरलायझेशन कंट्रोल, एव्हरी इन्स्ट्रुमेंट मध्ये तुमचे स्टरलायझेशन कंट्रोल टाकल्याच गेले पाहिजेत आणि ते व्यवस्थित येतात का ते बघायला पाहिजेत आणि व्यवस्थित येणंच नाही दॅट शुड बी डॉक्युमेंटेड इन अ रजिस्टर. NABL accredited लॅब मध्ये हे सगळं ते ऑडिटर बघतात. तुमच्याकडे NABL लॅब आहे, accredited लॅब आहे की नाही मला माहिती नाही, पण these things logs of the autoclave, वर्किंग ऑफ द ऑटोक्लेव्ह, वेदर द कंट्रोल्स हे प्रॉपरली येतात का. ऑटोक्लेव्ह टेप्स आहेत. ऑटोक्लेव्ह टेप्स ही येलो कलरची हे असते आणि जेव्हा आपण ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवतो स्टरलायझेशन प्रोसेस झाल्यानंतर हा टेपचा कलर ब्लॅक कलर होतो. हे सुद्धा कट करून आपल्याला रजिस्टर मध्ये चिपकावं लागतं. इट इज अ डॉक्युमेंटेड प्रूफ दॅट यू आर वर्किंग इन द हॉस्पिटल. अदरवाइज इट इंडिकेट दॅट. मॅडम एखादा ड्रम ऑटोक्लेव्ह केलेले
तर ते किती दिवसापर्यंत वापरू शकतो? म्हणजे आता ॲटोग्लो करून बंद केलेले तर 5 दिवसानंतर यूज करू शकतो का? नाही सर, तसं नाही. किती दिवसापर्यंत? बरं मी सांगते. ETO बद्दल, ऑटोक्लेव्ह बद्दल सांगितलं. ऑटोक्लेव्हचं जे ऍडव्हान्टेज आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. युजफुल आहे, लो कॉस्ट आहे, नॉन टॉक्सिक आहे, लीव नो प्रोडक्ट ऑन द मटेरियल. ETOचं कसं आहे, त्या प्रोडक्टवर मटेरियल राहतात आणि त्याच्यासाठी आपल्याला परत एक डिगॅसिंग स्टेप करायची असते. सिंपल टेक्नॉलॉजी, स्टरलायझेशन सायकल्स आर fast and easy to control and monitor. ETO gas sterilization, these are the sterilization where we are using ethylene oxide as a gaseous form. आणि हे जे आहे याचे एक डिसएडवांटेज आहे ETO gas sterilization की कलरलेस गॅस that is flammable आणि एक्सप्लोसिव्ह आहे, but it is non corrosive and highly penetrating. हे ETO मशीन्स आहेत. या प्रोसेस जो ETO चा आहे तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ 700 मिलीग्राम पर लिटरला कॅरीड आउट होतो. याची ह्युमिडिटी 70 to 80% असते आणि तुम्हाला हे 38 डिग्री सेंटीग्रेडला 1 आवरला तुम्ही कॅरी आउट करू शकता. याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. ETOच्या वेगळ्या स्टेजेस आहेत. प्री कंडिशनिंग स्टेज, ज्याच्यात आपण एअर रिमूव्ह करतो चेंबरपासून. स्टरलायझेशन ऑफ मटेरियल टाकायच्या आधी तुम्हाला ETO गॅस त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सोडावा लागतो आणि स्टरलायझेशन मटेरियल करताना तुम्हाला 4 पॅरामीटर्स लक्षात घ्यावे लागतात. गॅस कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड एक्सपोजर टाइम. आणि एरिएशन म्हणजे तुमचं जे झाल्यानंतर, स्टरलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला डिगॅसिंग फॉर 8 to 12 आवर्स करणं गरजेचं आहे. तर ETO मध्ये हे सगळं तुम्ही करायला पाहिजे. युजेस आहेत ETOच्या: heat sensitive and moisture sensitive material, heat lung machine, हे आपण सगळं यूज करू शकतो. प्लास्टिक पॅकेजिंग, कॅथेटर्स, रेस्पिरेटर्स अँड डेंटल इक्विपमेंट्स, वुंड ड्रेसिंग, मल्टिपल ल्युमेन ट्युबिंग, हे सगळं आपण त्या ETO मशीन मध्ये स्टरलाइज करू शकतो. ऍडव्हान्टेज ऑफ ETO इट हॅज अ लार्ज चेंबर कॅपॅसिटी, लॉंग ड्युरेशन त्याचा आहे, हायली डिफ्युसिबल आहे, पेनिट्रेटिंग एरियाज कॅनॉट बी रीच बाय द स्टीम, तिथे ते पोहोचतं. यूज फॉर प्लास्टिक, मेटल अँड रबर मटेरियल्स. डिसएडवांटेज ऑफ ETO असा आहे की इट इज हायली इन्फ्लेमेबल, एक्सप्लोसिव्ह होऊ शकतो. हे त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टरलायझेशन कंट्रोल वापरायचे आहेत. बायोलॉजिकल कंट्रोल्स आहेत, केमिकल कंट्रोल्स आहेत आणि फिजिकल कंट्रोल्स आहेत. हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. डिसइन्फेक्शन ऑफ युज्ड इक्विपमेंट, जे तुमच्या ओटी मध्ये जे लागणारे इन्स्ट्रुमेंट आहे हे कशाने तुम्ही डिसइन्फेक्ट करायला पाहिजे. सोप, डिटर्जंट किंवा अल्कोहोल वाईपनी तुम्ही स्टेथोस्कोप, BP ॲपरेटस, थर्मोमीटर्स याला वेगवेगळे कंटेंट आहे. अल्कोहोल इज अ कॉमन डिसइन्फेक्टंट विच इज यूज. पण जे रबर कंटेनर आहेत त्याच्यासाठी तुम्ही 2% ग्लुटाल्डिहाइड वापरायला पाहिजे. These are my references. All CDC चे जे रेफरन्सेस आहेत ज्यांनी पण प्रिव्हेन्शन ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल मध्ये आहेत ते रेफरन्सेस आम्ही घेतलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.